छंदोगामात जी. खूप विचारांती आम्ही एक निर्णय घेतलाय. कोणता निर्णय राजन? एकूण परिस्थितीचा अंदाज पाहता औरंगजेबाचे सर्व आडाखे आराखडे आपण धुळीला मिळवले. आपल्या फौजांनी त्याला हवं तसं यश मिळू दिलं नाही. आणि याचं कारण जाणता? जी, रयतेमध्ये झालेली जागृती. त्यांना पुन्हा गुलाम व्हायचं नाहीये. बरोबर. शिवाय रयतेचा आमच्यावर असणारा विश्वास, जो आम्ही अनुभवला गोवा मोहिमेत. वेंगुर्ला परिसरात आम्ही सांगताच वेंगुर्ल्याची रयत गाव सोडून निघून गेली. जाताना धान्याचा एक दाणा सुद्धा ठेवला नाही. धनदौलत पुरली, विहिरी बारवात विष मिसळले. मोठी गोष्ट होती. खरे राजन. राजन, रयत आपला शब्द शेवटचा मानते. आणि म्हणूनच जो औरंगजेब एकेका वर्षात आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकतो, त्याला एवढ्या वर्षात जुजबी अपवाद वगळता स्वराज्याचा एकही किल्ला घेता आला नाही. त्यामुळे आता लढून उपयोग नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले. लढून काही साध्य होणार नाही म्हणून त्यानं आपल्या दार सरदारांना वतनाची आमिष दाखवायला सुरुवात केली. धनद्रव्याची लालूच दाखवायला सुरुवात केली. आणि हे वाईट आहे. महाराज, त्याच्या या कारस्थानाचे लोक बळी पडत आहेत. हो ना, त्यामुळेच आपल्या सरदारांची मनस्थिती द्विधा झालेली आहे. एका बाजूला तो मृत्यूपत्र लिहितोय आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच लोकांना फरमान पाठवतोय. महाराज, म्हणजे ही लबाडीच आहे. होय, आणि ही लबाडीच आता मुळासकट उखडून फेकायची. म्हणजे आपण काय करणार आहात? झडप मारायची. पुन्हा महाराज, होय, आता फांद्या छाटत बसायचं नाही. थेट मुळावरच घाव घालायचा आणि औरंगजेब नावाचं हे विषारी झाड जमीनदोस्त करायचं. म्हणजे राजन, औरंगजेबाच्या छावणीत घुसून त्याला मारायचं. पण छावणी थांबलेली असताना नाही, छावणी चालत असताना, मजले अगोदरच्या विश्रांतीची वेळ गाठून, जेव्हा थोडासा अंधार पडलेला असेल, सरदार विखुरलेले असतील, मगरीबच्या नमाजीच्या आल्याड पल्याड झडप मारायची आणि कोंबडीच्या पिलासारखा उचलायचा थेट औरंगजेबालाच. जहाँपना, गोलकोंडा हमारे इतने जल्दी हाथ लगेगा ये हमने सपने पे भी नहीं सोचा था. लेकिन यह स्वराज में एक एक किले के लिए हमें जी जान से लड़ना पड़ रहा है. और दूसरी तरफ आदिल शाही, निजाम शाही में हम ऐसे फतेह पा रहे हैं जैसे कि मक्खन में छुरी. इसकी क्या वजह हो सकती है जहाँपना? लालच. लालच? और नहीं तो क्या. इन सारी सल्तनतों के सिपा सलार हमारी कुछ अशरफियों के लालच में अपनी सल्तनतों के साथ बगावत कर रहे हैं. हम इन्हें मुंह मांगी रकम दे रहे हैं और ये हमारा काम कर रहे हैं. आपको क्या लगता है कि हमारे ये सारे सिपा सलार अपनी बहादुरी के बलबूते पर ये सारी फतेह हासिल कर रहे हैं? नहीं, बस यूं समझिए कि ये सारी फतेह हम खरीद रहे हैं. जहाँपना, जिसकी वजह से हमें ये गोलकोंडा मिला है, वो सुरमा सिपा सालार शेख निजाम आपसे मुलाकात करना चाहता है. अगर आपकी इजाजत हो तो हम उसे यहाँ बुला लें. क्यों? क्या जरूरत है वजीर आला ऐसे शख्स से मुलाकात करने की जो हमारे चंद अशरफियों के लालच में अपने वतन, अपनी सल्तनत के साथ बगावत कर सकता है? वजीर आला, हमें ऐसे लोग चाहिए, ऐसे बहादुर कि सामने वाले दुश्मन के पास लाखों की तादाद की फौज क्यों ना हो, लेकिन ये लोग अपने जगह से हटते नहीं हैं, अपने वतन के लिए मर मिटने के लिए तैयार हैं. और कोई बात नहीं, जब आदिल शाही और बीजापुर पर हम कब्जा कर सकते हैं तो बहुत जल्द स्वराज और रायगढ़ पर भी हम कब्जा करेंगे. बहुत जल्द. महाराजांना रोखायला हवं. रोखायला तर हवंच. निदान स्वतः एवढ्या मोठ्या फौजेत शिरणं बरं नाही. आणि आता तो गोवळकोंडा आदिलशाही जिंकून आलाय.
सध्या आहे कुठे औरंगजेब? सोलापूरच्या जवळ आहे. म्हणजे जाण्या येण्याचा पल्ला खूप लांबचा आहे. वहिनीसा, दादासाहेबांना थांबवा. त्यांचं म्हणणं असं आहे की औरंगजेब आपल्या सरदारांना फितवतोय, जवळच्या नातेवाईकांनाही भडकवतोय. हरजी दादासाहेबांच्या बाबतीतही त्यानं तेच केलं. बैलांनी वाहून आणलेलं धान्यही खाल्लं आणि नंतर बैलही कापून खाल्ले. तेही पुरलं नाही त्याला. रोज एकेकाला फरमान पाठवतोय. सरदार सण, सरदार माल सावंत, सरदार जेधेंनाही पाठवलंय. म्हणजे सर्वांना पाठवतोय तो फरमान? त्याला काय वाटलं, स्वराज्य जणू फितुरांचंच आहे? म्हणूनच महाराजांनी ठरवलंय मुळावरच घाव घालायचा. पण या गुप्त मोहिमेवर दुसऱ्या कुणाला पाठवता येणार नाही का? म्हणजे दादासाहेबांसारखा दिसणारा कुणी हमशकल? जसे आमच्या महाराजांचे हमशकल होते, शिवाकाशीत, हिरोजीराव, अजून 3-4 होते तसे. मातोश्री, 2-3 जण आम्हास ठाऊक आहेत. त्यातील एक सिद्बा भाडळे नावाचा मावळा आहे. तो महाराजांसारखा हुबेहूब दिसतो. त्याची लकबही महाराजांसारखीच आहे. मग त्याला पाठवा. मातोश्री, सिद्बा महाराजांसारखा हुबेहूब दिसतो, बोलतो, परंतु शौर्याचं काय, धाडसाचं काय? शत्रूला हूल देण्यासाठी हे सगळं ठीक आहे, पण काहीही करा, पण शंभू राजेंना थांबवायला हवं. कारण काही झालं तरी ते स्वराज्याचे छत्रपती आहेत. आपणच सांभाळायला हवं त्यांना. सुनबाई, आता ही तुमची जबाबदारी. थांबवा त्यांना. जबाबदारी तर आपणा सर्वांचीच आहे. स्वराज्य महत्वाचं, स्वराज्याचा छत्रपती महत्वाचा, बरोबर ना? काय हो, का काही चुकीचं बोललो आम्ही? काय चूक ते तुम्ही ठरवा, काय बरोबर ते बी तुम्हीच ठरवा. हो, असं कसं? केवढ्या कष्टानं हे स्वराज्य उभं राहिलंय. आऊसाहेबांनी आपली काया चंदनासारखी जिजवली. आबासाहेबांनी अपरंपार कष्ट केले. मावळ्यांच्या घामावर, रक्तावर हे स्वराज्य वाढलं. आपल्याला त्याचा अभिमान पाहिजे. अभिमान आहे की आम्हाला अभिमान, पण आमचाच पान उतारा व्हायला लागल्यावर आम्ही ते अभिमान कवटाळून बसायचं. पाण उतारा आता काय सगळीकडेच आमच्या वाट्याला येतोय तो. म्हणजे आम्ही शांत आहोत, समजुतीनं सगळ्या गोष्टी घेतोय. म्हणून तो मौजे मासू गावचा देसाई आणि त्याची माणसं आमच्या शिरक्यांच्या माणसाकडे येता जाता मिशा पिळत बघतात. कुणी बी उठावं आणि आम्हाला दाबावं असं चाललंय. बरं, आमची माणसं आमच्याकडे बघतात आणि गप्प बसतात. हे म्हणजे वतन गेलंच आणि बांधेरीतीनं आलेली खोती ह्यो देसाई बळकावा लागलाय. काय करायला जावं तर उठसूट रायगड गाठतोय देसाई. आणि तो कवी कलश तो देसाईसनी पाठीशी घालतोय. असं चाललंय सगळं. अशानं काय राहायची आमची? जरा धीर धरा, आम्ही दादासाहेबांशी बोलतो. अहो, कवा बोलणार तुम्ही आणि कवा निर्णय घ्यायचा आम्ही? अख्खी दुनिया म्हणत्या आम्ही औरंगजेबाकडे जावं म्हणून. आपल्या आपसातील गोष्टी आहेत, आम्हाला इतर कोणाही बद्दल ठाऊक नाही. दादासाहेब आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारे आहेत. धाडसी आहेत, पराक्रमी आहेत. मावळे त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकत आहेत. त्यामुळे आज न उद्या लवकरच शंभूराजांच्या हातून औरंगजेब संपणार. म्हणून तुम्ही शांत राहा. अहो, काय बोलताय, काय सांगताय औरंगजेब सपनार म्हणून? आलमगीर आहे त्यो, आलमगीर. कुणी जवळपास बी फिरकू शकत नाही औरंगजेबाच्या.
बिल्कुल सच है ये। हमारे जमाल और कमाल का कोई मुकाबला नहीं कर सकता। क्यों वजीर आला? इंशाअल्लाह सचमुच कोई मुकाबला नहीं कर सकता। हम आलमगीर औरंगजेब हैं और ये बात सभी जानते हैं। जी जहांपना। इसीलिए हम खुद अपनी फौज का दीदार करेंगे। वजीर आला, आज ही सारी फौज को इत्तला करो। क्यों? कोई जरूरत नहीं। जो हुक्म जहांपना। मैं आपके साथ कुछ खास सिपाही। किस लिए वजीर आला? किस लिए? आपकी हिफाजत के लिए जहांपना। हमारी अपनी फौज से रूबरू होने के लिए हमें हिफाजत की जरूरत है? बिल्कुल नहीं। हम अकेले जाएंगे और अपनी फौज से गुफ्तगू करेंगे। आप ऐसा कुछ नहीं करोगे? बिना हिफाजत के तो बिल्कुल भी नहीं। क्यों? किसी का डर है हमें? क्या कोई हमला करेगा आलमगीर औरंगजेब पर? नहीं अब्बूजान, ऐसी बात नहीं है। पर मतलब आपको हमारी बहादुरी पर भरोसा नहीं रहा? शहजादी जीनत, शायद आप ये जानती नहीं कि जब एक बादशाह बेफिक्र होकर अपनी फौज से रूबरू होता है, उनसे गुफ्तगू करता है, उनका दुख दर्द बांटता है, तो फौज में खुशी की लहर दौड़ती है, उनकी हिम्मत बढ़ती है, उनका हौसला बढ़ता है। इसलिए हमारा अपने फौज की बिना किसी हिफाजत के करीब जाना बहुत ही जरूरी है। महाराज, ऐकावं आमचं, आमची विनंती आहे। राणीसाहेब, आम्ही तुमच्या विनंतीला विशेष करण्याच्या मनस्थितीत नाही, कारण मोगलांनी माखलेली माती आम्हाला निश्शेष करायची आहे। ती होईलच की, आणि त्यासाठीच तर तुमचा हा आटापिटा सुरू आहे ना। कल्पना आहे ना तुम्हाला? राजे, आपण छत्रपती आहात, आपण स्वतः लाखोंच्या फौजेत का जाता आहात? राणीसाहेब, आज ती गरज आहे। विषवृक्षाच्या मुळावर घाव घालायचा असेल तर त्याच्या बुंध्यात जावंच लागणार। महाराज, ऐका ना आमचं। आपणच ऐका आमचं। जोपर्यंत औरंगजेब आमच्याशी एक योद्धा म्हणून लढत होता, तोपर्यंत आम्ही त्याच्याशी सभ्यतेनेच लढत होतो। पण आम्ही त्याला दाद देत नाही हे पाहून तो आमच्याशी कपट खेळणार असेल तर मात्र त्याला माफी नाही। राजे आहो तो औरंगजेब, तो तेच करत आलाय। पण आम्ही करू देणार नाही। म्हणून तुम्ही आगीत उडी घेणार? येसू निखरे मुठीत धरून रांगत रांगत मोठे झालोय आम्ही। आम्हाला आगीचं भय नाही। अहो, पण औरंगजेबाचं सैन्य म्हणजे मृत्यूचा सापळा। राणीसाहेब, मरणाला भिणारे आम्ही नाही, आणि तसंही आमचं श्राद्ध घालून झालंय, सुतकही पाळले सर्वांनी। महाराज, काय बोलताय? येसू, तुम्हाला कल्पना नाही का? औरंगजेब आपल्या जीवाभावाच्या माणसांमध्ये गैरसमज पसरवतोय, आपली मायेची नाती विस्कटू पाहतोय, रयतेला कुरूप करतोय। आम्हाला सगळं मान्य आहे, परंतु येसू, आमच्या आबासाहेबांनी हे जे मानवतेचं विशाल मंदिर उभं केलंय ना, त्याला साधा ओरखडा सुद्धा उमटू देणार नाही आम्ही। आणि त्यासाठी तटाबुर्जाच्या आत जीव जपत बसणारा हा छत्रपती नाही, लक्षात असू द्या। सगळं ठीक होईल, परंतु आपल्याकडे काही कमी मातब्बर आहेत का? आहेत, खूप आहे, पण त्यांना आम्ही शिलकीसाठी ठेवलंय। राजे, ऐकावं आमचं, आपण जाऊ नये। आम्ही जाणार। आपण लाखोंचे पोशिंदा आहात। राणीसाहेब, ते पोशिंदे पण घेऊनच आम्ही जातो आहोत। लाखोंसाठी लाखोंमध्ये जातो आहोत। महाराज, एकदा बुऱ्हाणपुरात औरंगजेब आमच्या हातून निसटलाय, पण आता आम्ही त्याला निसटू देणार नाही, त्याला ठार करणारच। महाराज, येसू, आमचं नियोजन चोख झालं आहे, यावी गलती होणार नाही। आणि आम्ही हल्ला करतो आहोत ते औरंगजेबाचा स्वराज्यात येण्याचा वेग कमी करण्यासाठी। एकदा का शहजादा अकबर लाहोर पर्यंत येऊन उभा राहिला की मग आम्ही निसूर होऊ, पण तोपर्यंत औरंगजेबाला स्वराज्यात येऊ द्यायचं नाही, म्हणून हा हल्ला। राजा, आपण निरोप पाठवला होता? या कविराज। तातडी नसेल तर आम्ही सदरेवर थांबतो। कविराज, आपण छद्मोगामात्य आहात, स्वराज्याचे निष्ठावंत आहात। आम्ही औरंगजेबावर छुपा हल्ला करण्यासाठी जातो आहोत। चुकून आमचं जर काही बरं वाईट झालं
तर आमचे बंधू राजाराम राजे यांना गादीवर बसवा. राजन, कविराज, आम्हाला भ्रमात राहण्याची सवय नाही. महाराज, अहो असं बोलू नये. राजाराम राजांना गादीवर बसवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे राज्य चालवा. हे स्वराज्य त्यांचं. येतो आम्ही. हे महाचंडी, एकदा बुऱ्हाणपुरात औरंगजेब आमच्या हातून निसटलाय, पण आता आम्ही त्याला निसटू देणार नाही. त्याला ठार करणारच. आम्ही औरंगजेबावर छुपा हल्ला करण्यासाठी जातो आहोत. चुकून आमचं जर काही बरं वाईट झालं तर आमचे बंधू राजाराम राजे यांना गादीवर बसवा. आई भवानी, तुझं लक्ष असू दे. यांच्या धाडसाला मर्यादा नाही, रयतेच्या कळवळ्यास अंत नाही. स्वराज्यासाठी त्यांनी परिधान केलेल्या राजवस्त्राचीही पर्वा नाही. त्यांना फक्त एकच ठाऊक आहे, हस्ताचा पाऊस होऊन कोसळायचं, तलवारीची धार होऊन जगायचं, भर्राट वाऱ्यासारखं धावायचं. कशाचीही पर्वा नाही, स्वतःच्या सुखाचीही पर्वा नाही. खरं तर आता हे धाडस करणं बरं नव्हतं, पण तरीही गेले. जगदीश्वरा, सांभाळ, तूच पाठीराखा आहेस. अबूजान, ये देखिए, हमने आपके लिए मुर्गा शोरबा बनाया अपने हाथों से. मुर्गा शोरबा, वाह क्या बात. आपको बेहद पसंद भी है और आपकी सेहत के लिए फायदेमंद भी. शहजादी, आप हमारा कितना ख्याल रखती हैं. रखना पड़ता है. हमारे अब्बूजान आलमगीर जो है. बहुत शैतान है आप. लीजिए. ये आवाजें कैसी? अबूजान, हाथी बेकाबू हुआ होगा. आप लीजिए. ये आवाजें फिर से सुनाई दे रही हैं. बात क्या है? आप जाइए, देखिए आवाजें कहां से आ रही है. फौरन जाइए, जाके पता लगाइए. जल्दी जाओ. कुछ नहीं अबूजान, हमने कहा ना, हाथी बेकाबू हुआ होगा या फिर आग लग गई होगी. लोग बुझा देंगे. आप लीजिए. नहीं शहजादी, ये चीखें, ये आवाजें, हमें खौफ महसूस हो रहा है. कहीं काफिरों ने हमला तो नहीं बोल दिया. अबूजान, आप रुकिए, हम जाकर देख कर आते हैं. हुजूर, हुजूर, जहांपना, दगा, दगा. हुआ क्या? जहांपना, हमला.
हमला? किसकी है जुर्रत के मुगल छावनी पर हमला करे? कौन है वो? संभाजी। संभाजी?